भोर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी। नीरा नदीवरील राणी लक्ष्मीबाई पुलावर गुडघाभर पाणी। पहिल्याच पावसानं रस्त्यांना ओढ्यात ससगरू। नागरिकांसह वाहन चालकांची मोठी तारांबळ। पुण्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं। पिंपरी चिंचवड, शिरूर, खेड, हडपसरमध्ये पावसाचा तडाखा। चाकणच्या मुख्य चौकात गटार तुंबल्यानं पुणे नाशिक महामार्गावर पाणी साचलं। वाहतुकीवर मोठा परिणाम। बुलढाण्यात इंधन टंचाईचा मोठा भडका। कॅनमध्ये पेट्रोल न दिल्यानं कर्मचाऱ्यावर तलवार आणि कोयत्यानं हल्ला। चौघांवर गुन्हा दाखल, तर शेगावमध्ये कर्मचाऱ्याला बेदम मारहाण। 40 गावात कॅनमध्ये डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक। बागळी या ठिकाणी शेतकऱ्यांनी जळगाव चांदवड महामार्ग अडवला, त्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत। छत्रपती संभाजीनगरमध्ये डिझेल अभावी टँकरने होणारा पाणी पुरवठा ठप्प। ऐन 5 परिसरातील जलकुंभावरती टँकर उभे आहेत। पालकमंत्री संजय शिरसाट जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार। परभणीमध्ये पेट्रोल डिझेलसाठी शेतकऱ्यांना सातबारा दाखवण्याची अट। आधार कार्ड आणि सातबारा दाखवल्यास शेतकऱ्यांना 100 लिटरपर्यंत इंधन द्या, पुरवठा विभागाचे आदेश। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईची झळ। 14 गावांमध्ये विहिरी अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे। विहिरीतील पाणी पातळीतही मोठी घट। मुख्यमंत्री फडणवीस आमच्यासाठी शत्रू नाहीयेत, आम्ही समाजासाठी भांडतोय। मला समाजाच्या चेहऱ्यावरती आनंद बघायचा आहे, जरांगेंचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून संजय शिरसाट यांची कान उघडणी। महायुतीत वाद होतील अशी विधानं करू नका, शिंदेंच्या सूचना, सूत्रांची माहिती। आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता, घरी बोलावून त्याला मंत्री केलं ही माझी चूक। उद्धव ठाकरे यांची बच्चू कडूंवर सडकून टीका।